रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। संपूर्ण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सबका साथ सबका विकास या सूत्रानुसार देशभरामध्ये प्रत्येक गाव, खेडोपाडी, वाडी जोडली जाते आणि म्हणूनच आज कोंडीची वाडी या गावाला बाबदेवाडीपासून जोडणारा हा आपला पूल रस्ता याचं आज या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। आपल्या राज्याचे बांधकाम मंत्री आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते 2 उद्घाटन झाली आणि या कोंडीची वाडी पुलाचं देखील उद्घाटन झाल्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे। त्यांचा सगळ्यात आधी आपण मनापासून आभार व्यक्त करूया। आपण आभार व्यक्त करू आपले माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांचं की त्यांनी खऱ्या अर्थानं आपला एक वस्तीचा गाव, ते एक वस्तीच्या गावाला जर 4.5 कोटीचा हा पूल जर आपल्याला त्यांनी दिला तर त्यासाठी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करूया। आणि खरं तर आभार व्यक्त करूया भारतीय जनता पार्टीचं। भारतीय जनता पार्टी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवते आणि त्यामुळे या नेतृत्वावर विश्वास ठेवत तुम्ही आजवर जे सहकार्य करत आलात त्यामुळं आज भारतीय जनता पार्टीला अखेर आपल्या सगळ्या गाववाल्यांची मागणी किती अवघड असेल, एका गावाला निधी देता येणं किती कठीण असेल, पण तरी सुद्धा हा पूल त्यांनी आपल्या सर्वांसाठी करून दिला। खऱ्या अर्थानं सबका साथ सबका विकास हे सूत्र आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमुळे अस्तित्वात आलंय। भाजपमुळे आपल्याला मोफत रेशन मिळतंय, भाजपमुळे आपल्याला कोविडच्या काळात मोफत आपल्याला लसी मिळाल्या, भाजपच्यामुळे आपल्याला घरं मिळायला सुरुवात झाली, भाजपमुळे आपल्याला शौचालय मिळालेले आहे। अशा एक ना एक अनेक गोष्टी भाजपच्यामुळे मिळायला सुरुवात झालेली आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा रोजगाराच्या संधी सुद्धा या ठिकाणी सरपंच या आपल्याला या परिसरामध्ये आपली सगळी तरुण पोरं असतील यांना या ठिकाणी मिळणार आहे। शासनानं वेगवेगळ्या पद्धतीनं बिरसा मुंडांचं स्मरण करत या शासनानं आदिवासी समाजासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना आखलेल्या आहेत। आदिवासी समाज हा या देशाचा घटक आहे, हिंदू समाजाचा भाग आहे आणि त्यामुळे त्या आदिवासी समाजाला देशापासून तोडण्याचे प्रयत्न काही संघटना जाणीवपूर्वक करत आहेत, पण ही सगळी मंडळी ही या जंगलांचे मूळ राजे आहेत आणि त्यामुळे त्यांचा हक्क त्यांना दिला पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टी हे काम करते आणि याही पुढच्या कालावधीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे अशाच पद्धतीनं हे काम करत राहणार।